प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। माजी आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल। जुगार अड्ड्यावर कारवाई करत असताना अटकाव केल्यानं गुन्हा दाखल। ट्रॅफिकमुळे लोणावळ्याच्या चिक्की विक्रीमध्ये घट। लांबच लांब रांगांमुळे पर्यटकांची चिक्कीकडे पाठ। दुकानदारांची तोडगा काढण्याची मागणी। अमरावतीत चित्ररथातून होणार शासकीय योजनांचा जागर। 216 गावात चित्ररथ फिरणार। जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा। शॉर्ट सर्किट झाल्यामुळे फॅब्रिकेशनचं दुकान जळून खाक। बीड शहराजवळच्या नामलगाव फाटा इथली घटना। जळगावच्या निंभोरा सीम इथं कानिफनाथ उत्सवाला सुरुवात। 250 वर्षांपासून सुरू असलेली कानिफनाथ यात्रा एकात्मतेचं प्रतीक। यात्रेसाठी पंचक्रोशीतनं भाविक दाखल। नारळात रेखाटलं मनोज जरांगेंचं चित्र। जामखेडच्या चित्रकार शिक्षक नवनाथ बहिर यांचा प्रयोग। वर्ध्यातल्या संस्कृती महोत्सवाकडे वर्धाकरांनी फिरवली पाठ। खुर्च्या रिकाम्या राहिल्यानं प्रशासनाची नाचक्की। सांगलीतल्या किर्लोस्करवाडीमध्ये भुयारी मार्गाचं काम 3 महिन्यांपासून रखडलं। प्रवासी संघटनेचा रेल रोकोचा इशारा। समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका सुरू। सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात। 3घांचा जागीच मृत्यू। कोरेगावमध्ये विकास कामांच्या लोकार्पण सोहळा आणि नागरी सत्कार कार्यक्रम पार। महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदेंचं विरोधकांवर टीकास्त्र। मुंबईसह राज्यभरात पडलेला गारवा आता परतीच्या वाटेवर। 13 फेब्रुवारीपासून थंडी कमी होईल असा हवामान विभागाचा अंदाज। सांगलीतल्या जतमधील पाण्याचा प्रश्न पेटला। आश्वासनं आणि उद्घाटन सोहळे नको, आम्हाला पाणी द्या। जत पूर्व भागातल्या 65 गावांची एकमुखी मागणी। हतनूर धरणातनं 3 आवर्तनं देऊन सुद्धा तब्बल 85% पाणी साठा शिल्लक। भुसावळकरांना पाणी टंचाईचं नो टेन्शन। रावेरमधल्या खानापूर इथल्या संत कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात। यात्रोत्सवात खानदेशाचे प्रसिद्ध वरणवट्टीचा महाप्रसाद। सोनमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी। जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगच्या वतीनं स्केटिंग कोर्सचं आयोजन। हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार बर्फवृष्टी। कुफरीमध्ये सगळीकडे बर्फच बर्फ। बर्फवृष्टीमुळे पर्यटक देखील सुखावले। राजधानी दिल्लीमध्ये गेले 4 दिवस थंडीचा कहर। जागोजागी पेटल्या शेकोट्या। दिल्लीवर धुक्याचं साम्राज्य। आणि तब्बल 500 वर्षांची परंपरा असलेला गोवा कार्निवल दणक्यात सुरू। पणजी, हापसा, वास्को आणि मार्मा गोवात पर्यटकांचा मोठा ओघ। नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्याआधी आत्ताच्या हेडलाईन्स पाहूया। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आळंदीत।
मोदींमुळे अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं, सर्वांना अयोध्येत येण्याचं योगींकडून निमंत्रण. नागपूर ते अयोध्या धाम स्पेशल ट्रेन नागपूर रेल्वे स्टेशनवरनं सुटली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दाखवला ट्रेनला हिरवा झेंडा. उपराष्ट्रपतींसमवेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोंदिया दौऱ्यावर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतरचा पुण्यामध्ये पहिला युवक मेळावा. खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार. अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. धामणगाव, तळेगाव, दशासरमध्ये जोरदार गारपीट. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वर्धा, वाशिममध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज. रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. नदीच्या प्रदूषणातला मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर. आणि घराबाहेर पडण्याआधी रेल्वे प्रवासाचं नियोजन करा. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया. नागपूर ते अयोध्या धाम स्पेशल ट्रेन आज नागपूर रेल्वे स्टेशनवरनं सोडण्यात आलेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अयोध्या धाम स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी नागपूर रेल्वे स्टेशनवरनं निघालेली ही ट्रेन उद्या अयोध्येमध्ये पोहोचेल. या अयोध्या धाम स्पेशल ट्रेनमध्ये नागपूरमधल्या 1000हून जास्त रामभक्तांनी ते प्रवास करणार आहेत. श्रीरामाच्या दर्शनासाठी ते रवाना देखील झालेले. यावेळेला रेल्वे स्टेशनवर जय श्रीरामच्या घोषणा देखील देण्यात आल्या. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यासह भाजपचे अनेक पदाधिकारी यावेळेला रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते. वहां जाकर प्रभु रामचंद्र जी का दर्शन लेंगे और उनकी आस्था है भगवान प्रभु रामचंद्र का जो मंदिर बना है उस मंदिर में जाकर वो माथा टेकेंगे और जो पुण्य प्राप्त करेंगे उनके जीवन में नई ऊर्जा मिलेगी. सभी जाने वाले का जो राम भक्त गए का जीवन मंगलमय रहेगा और बरसों साल 527 साल बाद माननीय मोदी जी के नेतृत्व में जो मंदिर और राम मंदिर की जो भगवान प्रभु रामचंद्र की प्रतिष्ठापना हुई है वहां जब माथा टेक कर आएंगे तो नई ऊर्जा के साथ अपने परिवार के लिए, समाज के लिए, राष्ट्र के लिए वो अच्छा काम करेंगे. ऐसी भावना इस कार्यक्रम इस माध्यम से है. सर, पहली ट्रेन रवाना हुई है क्या भविष्य में? ये हमने भारतीय जनता पार्टी ने कोई ट्रेन नहीं की है. ये थोड़ा सा समझ लीजिए. सारे राम भक्तों ने पैसा दिया है, 1600 रुपए दिए हर राम भक्त ने. हर राम भक्त ने मुख्य ट्रेन की उसका नाम आस्था है. हम लोग राम भक्त को शुभेच्छाएं देने वो जा रहे हैं. उनका पुण्य प्राप्त हमको भी हो, आने के बाद भी उनका पुण्य हमको मिले, इसलिए छोड़ने आते हैं. लेकिन सारे गोविंदगिरी महाराजांचा 75वा जन्मोत्सव सोहळा आळंदीमध्ये पार पडला. यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळेला योगींनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती केलेली आहे. एका संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात येत होतं. त्याला मुघल संग्रहालय असं नाव देण्यात येणार होतं, मात्र त्याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज असं केल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा असल्याचंही यावेळेला योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे। योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि गोविंदगिरी महाराजांचा 75वा जन्मोत्सव सोहळा आळंदीमध्ये पार पडला। या सोहळ्यासाठी देखील ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी यावेळेला स्तुती देखील केलेली आहे। शिक्षण महर्षी दिवंगत मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं गोंदिया आणि भंडारामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित असतील। या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गोंदिया भंडारा क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ सोहळ्याला देखील हे सगळे नेते हजेरी लावणार आहेत। यासोबतच बहुप्रतीक्षित असलेल्या मेडिकल कॉलेजचा भूमिपूजन सोहळा देखील पार पडणार आहे। उपराष्ट्रपती यांच्या दौऱ्यापूर्वी गोंदिया पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कार्यक्रमस्थळी दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांची 118वी जयंती निमित्त गोंदियात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय मनोहरभाई पटेल स्मृती पदक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यातील SSC HSC पदवीधर आणि पदवी आणि गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे समाजसेवी संस्था, उत्कृष्ट शेतकरी आणि पत्रकार आणि उत्कृष्ट खेळाडू अशा लोकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे। आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमानंतर गोंदिया जिल्ह्यातील वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन सुद्धा इथे करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाच्या मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे आणि 1,500च्या वर पोलीस प्रशासन इथे सज्ज झालेलं आहे। रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया। खेडमधल्या भरणे नाका या ठिकाणी अवैधपणे सुरू असलेला जुगार अड्डा, या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केलेली होती। हे जुगार अड्डे बंद करा या मागणीसाठी खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे या ठिकाणी जाऊन अत्यंत आक्रमक भूमिका त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला पोलीस आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक आणि बाचाबाची झाली। या प्रकरणी संजय कदम यांनी पोलिसांवर आरोप केलेला असून पोलिसांच्या आशीर्वादानं जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। माजी आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। खेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, काय नेमकी माहिती? काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती। गेल्या 4 दिवसांपासून जे माजी आमदार आहेत, उबाटा गटाचे नेते आहेत संजय कदम यांनी पोलिसांवरती आरोप केले होते की अवैध धंद्यांना पोलिसांच्या आशीर्वादाने ते चालू आहेत आणि या संदर्भात 12 फेब्रुवारीला मोर्चाचं देखील आयोजन त्यांनी केलं होतं। परंतु मनाई आदेश रात्री आज पहाटे 12 वाजल्यापासून सुरू झाल्यामुळे ते जो मोर्चा आहे तो रद्द करण्यात आला होता आणि त्यांचा अवैध धंद्याविरोधात आक्रमक भूमिका असतानाच काल एक जुगार अड्डा आहे भरणे नाका या ठिकाणी, तिथे एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती आणि त्याच व्यक्तीला घेऊन ते पोलीस ठाण्यात गेले। तर पोलीस जे आहे ते सहकार्य करत नसल्यामुळं ते थेट त्या जुगार अड्ड्यावरती गेले आणि त्या शाब्दिक बाचाबाची झाली। त्या ठिकाणी एका राड्याचं स्वरूप प्राप्त झालं। त्यानंतर पोलिसांनी जादा कुमक मागवली आणि खेडचे पोलीस निरीक्षक आहेत नितीन भोयर, त्यांच्यासोबत संजय कदम असतील माजी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमकी झाल्या। धक्काबुक्की देखील तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात झाली। त्यानंतर जे पोलिसांनी आहे रात्री उशिरा संजय कदम आहेत माजी आमदार त्यांच्या विरोधात भाजपी कलम 386 प्रमाणे पोलिसांच्या कामात अटकाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि संजय कदम जे आहेत हे आज देखील पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणाला कुठेतरी एक वेगळं वळण जे आहे हे लागले पाहायला मिळते। ठीक आहे चंद्रकांत, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।
वर्ध्यातल्या देवळी तालुक्याला गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय। संध्याकाळी 5च्या दरम्यान जोरदार गारपीट या ठिकाणी पडली आणि गहू, चणा, तूर आणि कापसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। खासदार रामदास तडस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते। वर्ध्यातल्या देवळीमधल्या इसापूर, रत्नापूर, फत्तेपूर, मोरतगाव, आंबोडा, खरडा, काजळसरा, भिडी, विजयगोपाल, इंझाळा, सोनोरा, अडेगाव, रोहनी यासह अनेक गावांमध्ये गारपीट झाली। शेतमालाचं मोठं नुकसान झालं आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार रामदास तडस हे पाहणी करण्यासाठी पोहोचलेले होते। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। नरेंद्र, देवळी तालुक्याला गारपिटीचा खास करून मोठा तडाखा बसलेला आहे। अनेक पिकांचं यामुळे नुकसान झालेलं आहे आणि या पिकांची पाहणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी देखील पोहोचल्याचं पाहायला मिळालेलं होतं। नरेंद्र, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, नक्कीच वर्ध्यात काल जो पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात देवळी तालुक्याला फटका बसला आहे। देवळी तालुक्यातील जे काही गाव आहे त्या गावामध्ये अक्षरशः गहू पीक असो, चना पीक असो की तूर पीक असो, या पिकाला मोठा फटका बसला आहे। आपण एका शेतामध्ये आहे, त्या शेतामध्ये जर गहू पिकाचं जर पाहिलं तर अशा पद्धतीनं हा गहू जो आहे तो खाली लोळला गेला आहे। त्यामुळे हा जवळपास 10 एकराचा पट्टा आहे। 10 एकराच्या पट्ट्यामधील जवळपास 5 एकराचा पट्टा जवळपास खाली पडलेला आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे ते झालेलं आहे। हीच परिस्थिती जे आपले चना पिकाचं आहे त्या पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि याच संदर्भात आपल्यासोबत जे शेतकरी आहे त्यांच्याकडूनच आपण माहिती जाणून घेणार आहेत की कशा पद्धतीचे याचं नुकसान झालेलं आहे। काय सांगाल काका? काल जे गारपीट झालं आहे 5 वाजता, गहू, चना, ज्वारी आणि तुमचे भाजीपाला या पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे। त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनं याची चौकशी करून जे काही मदत आहे ते द्यायला पाहिजे। तसंच हे गव्हाची जी खरेदी आहे हे आमच्या वर्धा जिल्ह्यात गव्हर्नमेंटनं MFCचे रेट घेतली पाहिजे। काल फार या गारपीट आल्यामुळे फार मोठं चना, गहू आणि भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे। तरी या नुकसानाची भरपाई चौकशी करून त्वरित आम्हाला मिळण्यात यावी अशी विनंती आहे। काल शनिवारी अकाळी पावसामुळे गारपीट आणि पाणी आणि वारा याबद्दल आल्यामुळे आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे शेतकऱ्यांचं। आणि शेतकरी हा पहिलेपासून तुटून गेलेला आहे। ना भूतो ना भविष्यती ही परिस्थिती या शेतकऱ्यावर झालेली आहे। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि सातत्याने हा दुःखाचा डोंगर यांच्यावर आलेला आहे। आणि या नुकसानामुळे कास्तकार पूर्ण हलवलेला आहे। तरी यांनी ताबडतोब पंचनामा करून शासनाने ताबडतोब मदत द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। खासदार आले होते बांधावर, त्यांनी काय सांगितलं, काय मागणी? त्यांनी एकच मागणी केलेली आहे की जे शेताचं जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांनी पंचनामे करून तत्काळ आपल्या तहसीलदारांना आदेश दिलेले आहे की बांधावर येऊन पंचनामे करून। नक्कीच जे नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। शेकडो हेक्टरमधलं हे नुकसान आहे। खासदारांनी तहसीलदार आणि कृषी विभागाला आदेश दिले, त्यांना त्वरित या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्याचे पंचनामे करावे आणि त्याचा सर्वे करून जो अहवाल आहे तो शासनाकडे त्वरित सादर करावा अशा सूचना सुद्धा केल्या आहे। मात्र दरवर्षी येणारा जो पाऊस आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्याचं नुकसान होतं याच्यावर कुठेतरी कायमस्वरूपी उपाययोजना सरकारकडून करायला पाहिजे आणि काहीतरी भरघोस अशी मदत सुद्धा करायला पाहिजे अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे। अजिंक्य, ठीक आहे नरेंद्र, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। रयतेचा सर्व